नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आताची मोठी बातमी, मुंबईच्या ओशिवरा रयान ग्लोबल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक त्याचबरोबर डॉग स्क्वॉड पथक सध्या रयान ग्लोबल स्कूलमध्ये पोहोचले. तर नेमकी काय परिस्थिती आहे तिथे, आपले पत्रकार जे आहेत, आपले प्रतिनिधी संतोष देवकर हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी परिस्थिती काय तिथे. संतोष, नमस्कार. हॅलो, हे अंधेरी भागात ओशिवरा या ठिकाणी एक खाजगी शाळा आहे. या शाळेचं नाव रायन ग्लोबल स्कूल असं आहे. या शाळेला सकाळी 11च्या दरम्यान ईमेल पडला. त्या ईमेल मध्ये त्या शाळेमध्ये बॉम्ब असल्याची धमकी या शाळेला दिली होती. त्यानंतर शाळेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांचं बॉम्ब पथक व बॉम्ब शोधक पथक व स्थानिक पोलीस अधिकारी व जे श्वान पथक आहे ते त्वरित तिथे पोहोचले. 1-1.5 तासात पूर्ण 1.5 तास झाले, अजूनही शोध सुरू आहे. नेमकं पुढे काय भेटेल, त्या बॉम्ब भेटतं की नाही हे पुढील तपासामध्ये कळून येईल. आणि जसं कळेल आपण आपल्याला त्वरित माहिती देण्यात येईल. प्रतीक्षा, नक्कीच पोलिसांच्या काही प्रतिक्रिया यातून आलेल्या आहेत का? पोलिसांचं अजून काही प्रतिक्रिया यावर आलेलं नाहीये, पण सूत्रांकडनं माहिती मिळत आहे की ईमेल आलेला आहे. तर प्रायव्हेट ईमेल द्वारे धमकी देण्यात आलेली आहे व या ईमेलचं जे पोलिसांकडनं तपास सुरू आहे व बॉम्बचा सुद्धा शोध पोलिसांकडनं सुरू आहे. त्वरितच आपल्याला पुढची माहिती मिळेल. जसं माहिती मिळेल आणि पोलिसांकडनं काय प्रतिक्रिया ते पाहण्यासारखे राहील. जशी माहिती मिळेल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रतीक्षा, नक्कीच. हा मेल जेव्हा आला होता, शाळेत विद्यार्थी उपस्थित होते, काय नेमकं वातावरण होतं त्यावेळी शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये? मेल जेव्हा आला तर तेव्हा म्हणजे जे शिक्षक विद्यार्थी होते त्यांना काही जास्त मुवमेंट करायला दिलं नाही, जास्त कळवलं नाही बाहेर. हळूहळू जेव्हा शाळा पूर्ण खाली झाल्यानंतरच पोलीस पथक हे आतमध्ये शिरले. प्रतीक्षा, अच्छा, नक्कीच. यामुळे खरं तर सुरक्षेवर जे आहे तो आता सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की नेमकी कुठल्या प्रकारची सुरक्षा. हे फेक ईमेल असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते का पोलिसांकडून, काय वाटतं? हा, पोलिसांकडनं दोन्ही वेने जी चौकशी आहे तो सुरू आहे. फेक ईमेल असण्याची सुद्धा 100% शक्यता असू शकते, पण सुरक्षेच्या याच्याने प्रश्नावरती कुठेही हे न जाता पोलीस त्यावेळी सुद्धा पूर्ण तपास करत आहे. प्रतीक्षा, नक्कीच. आता पोलीस तपास या पुढील करत आहे, तर तपासातून नेमकं काय निष्पन्न होत आहे हे नक्कीच तुमच्याकडून जाणून घेऊ. पुन्हा अपडेटसाठी तुमच्यासोबत जोडलं जाऊ. धन्यवाद.